पुंडरीकाक्षो मंगलाय तमहरि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कैलासराना शिवचंद्रमौली फणींद्रमाता मुकुटे जलानी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझबीन शंभो मज कोणकारी। संगमेश्वर भगवान की सेवेलागी सेवक झालो योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण। ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अलंकापूर संजीवन समाधीस्थ असणारे योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा भूपाळी नावाच्या प्रकरणातला हा 3 चरणाचा काकड्यातल्या मालिकेतला अभंग आज भूवैकुंठ पंढरपुरातल्या या दशमीच्या पर्वकालावर आशुतोष महामृत्युंजय भगवान श्री संगमेश्वरापासून संगमेश्वराच्या भोलेनाथ शिवजींच्या चरण पादुका घेऊन गंगे चाली ओघाची किंवा गंगा आली आम्हावरी आशुतोष महामृत्युंजय भगवान श्री संगमेश्वराच्या चरण पादुका घेऊन ज्ञानाची गंगा नामाची गंगा आणि भक्तीची गंगा घेऊन चंद्रभागा रूपी महातीर्थाला संगमाच्या स्नानाला एक प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत। आणि आजच्या या 20व्या दशमीच्या पर्वणीवरती उद्या आषाढ शुद्ध एकादशी अर्थात देवशैनी आषाढी एकादशी आणि तदंतर्गत काहीतरी भगवत नाम चिंतन घडावं क्षेत्र महिमा प्रतिपादन व्हावा याकरता संगमेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी सोहळ्याच्या वतीनं आमचे सन्माननीय सेवानिवृत्त टीडीओ गोडसे साहेब त्यांचे बंधू डॉक्टर साहेब आपण सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी आमचे निवृत्ती बाबा या सर्व प्रेमाच्या मंडळींनी प्रतिवर्षाप्रमाणे मलाही या ठिकाणी सेवेची सूचना केली आज्ञा केली। वैकुंठवासी हरिभक्ती परायण रामकृष्ण बाबा गावडेंच्या पवित्र स्मृतीला आणि गावातील सगळ्या सद्भाविकांच्या गेलेल्या सत्पुरुषांच्या पुण्यात्म्याला विनम्र अभिवादन करतो। कीर्तनाच्या निमित्तानं तालुक्यात एक अत्यंत प्रभावी अशी पिढी जी आहे जी संप्रदायाला उद्याला बळ देणारी ती पिढी आज कीर्तनात कोणी टाळ वाजवते कोणी मृदंग सेवा करते। माझी प्रिय स्नेही
महाराष्ट्रातले ख्यातकीर्त ताल सम्राट जनार्दन महाराज मोरे पाटील माझ्या समवेत आहे. संवादिनीवरती साथ करणारे आमच्या आघाड्यातलं भजन रत्न बाबूरावजी पवार या ठिकाणी उपस्थित आहे. वेदांताचा खऱ्या अर्थानं अत्यंत सूक्ष्म बारकाईनं कर्मकांडाचा आणि वेदांताची अभ्यासक असणारी वेदशास्त्र संपन्न आचार्य पांडुरंग महाराज शास्त्री फरगडे बाबांकरता सुद्धा टाळ्या वाजून बाबांचं स्वागत करा. खरं सांगतो, ब्राह्मणांना जेवढे कर्मकांडाची क्लिष्टता आणि बारीकता जेवढी ज्ञात नाही, त्यातली सर्व अत्यंत बारकावे जर ऐकायचे तर आमच्या आचार्य पांडुरंग बाबा फरगडेंकडून ते ज्ञात केले पाहिजे. अत्यंत वेदशास्त्र संपन्न बहुजन कुळात क्षात्र कुळात जन्म घेतला हा आपला अपराध नाही, कारण ब्राह्मणाला लाजवील ब्राह्मणाच्या 1000 पट वेदशास्त्राचा आमच्या फरगडे बाबांना त्या माहितीसाठी सांगतो. असे एक सुजाण श्रोते माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. पांडुरंग बाबांसारखा एक श्रोता असणं म्हणजे 10,000 श्रोते केदार महाराजांच्या कीर्तनाला आहे असा त्याचा अर्थ. मी क्वांटिटीला महत्व देणार आहे आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व देणारा वाटतो. काल ज्यांची अत्यंत अंतर्मुख कीर्तन सेवा आपण ऐकली, खरं सांगतो माझ्या मनाला भावलं. मी आतापर्यंत त्यांना भजन म्हणताना ऑपरेटिंग करताना साऊंडची बघत होतो, पण मी काल त्यांचं माझं दैवयोग चांगला की मी रिकामाई होतो, थकलेलाही होतो. आणि खरं सांगतो, बाबूदादा महाराजांनी कीर्तन केलं ते कानातून माझ्या मनात त्यांच्या बद्दलचा जो आदर होता त्या आदराचं रूपांतर विशेष आदरात विशेष आदरात. मी मागे कीर्तन मला ऐकायचा योग आला नाही साहेब. आपण इंदुरीकर बाबांना साऱ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेलंच आहे, आनंदच आहे, ते आपलेच आहे. इंदुरीकर बाबा आपलेच आहे, ते आपला गौरवच आहे, आपला अभिमानच आहे. पण त्या ओतूरला मी कीर्तनाला गेलो. तांबे मळा ना, तांबे मळा. आपल्या लवीत गावचे सुपुत्र जुन्नर तालुक्यात जातात. ओतूर सारख्या प्रतिष्ठित गावात, ओतूर सारख्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित गावात जिथला परमार्थ मोडकळीला आला होता, त्या मोडकळीला आलेल्या परमार्थाला नवसंजीवनी देतात आणि प्रति इंदुरीकर म्हणून ओतूर सारख्या पंचक्रोशीत लवीत गावचा डांगा पिटवतात. त्या प्रशांत महाराज कोटकरांचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं पाहिजे. बाळा महाराज जाधव म्हणजे चौरंगीची राय. गाणं चांगलं, वाजवणं त्याहून अधिक चांगलं. आणि मला ऐकायचा अजून योग नाही, पण सगळे सांगतात हरिभक्तीपरायण बाळा महाराज जाधव हे अतिशय चांगलं कीर्तन करतात. खूप आनंद आहे मला. आमची काय नामदेवराया भाऊ, आमची करण महाराज खूप गोड सुंदर मृदंग वाजवतात. जनादादांना म्हटलं आपलं आता ह्या ठेप्यात आपण या लेकरांच्या पाठीवर शाबासकी द्यायची, थाप टाकायची. कालही दर्शन ना, दर्शन बाळाचा मी मृदंग ऐकला. आमच्या स्वामींकडे माझ्या मित्राकडे शिकतात. ते नाव काय, हर्ष महाराजांचा आपल्याला सगळ्यांना परिचय आहेच आहे. पण ही सगळी गोड फळी आणि ही गोड पिढी आज वारकरी संप्रदायाच्या सेवेकरता आणि संगमेश्वराच्या सेवेकरता संगमनेर अकोले तालुक्याला मिळणारे म्हणजे खऱ्या अर्थानं कोयनूर हिरे आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, कोयनूर हिरे. माझ्या माय माऊल्या कळशी तुळशी घेऊन डोक्यावर उभाय सुद्धा विनेकरी बाबांचं वय पाहता कोटी कोटी प्रणाम त्यांच्या चरणी करावी. त्यांना शुभेच्छा वंदन करतो. अभंग सेवेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. बापरे, मला डॉक्टर सांगताय लहित संगमेश्वराहून पंढरपूरला आले, नुसतं वन साइड नाही, रिटर्नचं तिकीट सुद्धा तेवढंच भक्कम आहे. म्हणजे पंढरीहून पुन्हा परतीचा विना लहितला घेऊन येतात. त्यांना पाहिल्यावर विश्वास बसत नाही, पण हे घडतं ते पांडुरंगाच्या कृपेशिवाय घडू शकत नाही.
विशेष कृपा काय सेवा आहे. या वयाकडे पाहिल्यावर आपल्या गाड्या कुठं बंद पडतील याची गॅरंटी नाही. कारण आम्ही सुद्धा भामटेपणानं वारी करतो. सकाळी 2-3 तास चालतो, दुपारी 2 तास गाडीत बसतो. आमचं सांगतो, खरं बोलतो अगदी. पहिल्या दिवशी 18-20 किलोमीटर चाललो, सगळ्या पायाला माझ्या फोड आली. दुसऱ्या दिवशी चालताच ना पायात चमक भरली. ठीक आहे, सवय राहिली नाही. तुम्ही आम्हाला लाडावून ठेवलं नाही का, गाड्या बसायला, त्यामध्ये लाडावूनच ठेवलं तुम्ही आम्हाला. हरकत नाही, प्रेमाची माणसं आहे. पण भगवत चिंतन घडावं या करता हा माझा अट्टहास आहे. थोडासा मोकळा आवाज सोडा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा भूपाळी नावाच्या सदरातला अभंग. पंढरीच्या अनेक क्षेत्राचे काही नियम असतात. संध्याकाळी मागणी सांगावी, पंढरी महात्म्य सांगावं, संत महात्म्य सांगावं, हे चालतं संध्याकाळच्या कीर्तनात. पण सकाळचं क्षेत्रातलं कीर्तन 10व्याचं श्राद्धाचं नाही बरं, क्षेत्रातलं म्हणजे आळंदीतलं, देहूतलं, त्र्यंबकेश्वरचं, पैठणचं आणि पंढरपुरातलं विशेषत्वानं कीर्तन हे 2 प्रकारे करावं. एक तर ते विरहिणी असावी, एकतर ती विरहिणी असावी, किंवा 2 काकडा किंवा भूपाळीच असावी. येर अभंगावर सकाळचं कीर्तन करू नये असा पंढरीचा, पंढरपुराचा अलिखित नियम आहे. अलिखित, तो काय कुठं लिहून ठेवलेला नाही, पण पूर्वीपासून आपल्या वारकरी संतांनी दिलेली ही परंपरा. आणि त्या परंपरेचा अनुषंग म्हणून भूपाळी नावाच्या सदरातला प्रकरणातला अभंग कीर्तन सेवेकरता, चिंतन सेवेकरता आपल्या समोर गायला आहे. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजन. भूपाळी शब्दाचा अर्थ असा आहे, भूप म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, आणि पाली म्हणजे पालन करणारा. जो राजा आपल्या प्रजेचं लालन पालन करतो, हे आधिपत्य ज्याच्यात आहे, इतक्या उंचीचा अभंग म्हणजे भूपाळी. एक गायन क्षेत्रामध्ये भूप नावाचा राग आहे. वाजवा गुरुजी. सा रे ग म प ध सा, सा ध प ग रे सा. आरोह झाले, अवरोह झाले बरं का. उठीलव करी वनमाळी, वनमाळी. उठीलव करी वनमाळी, हृदया तोची धनु दाटला. घन श्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला. भूप नावाच्या रागामध्ये, भूप नावाच्या रागामध्ये देवाला, पांडुरंगाला आळवणं याचं नाव आहे भूपाळी. याचं नाव काय आहे? भूपाळी. आणि अशा भूपाळी नावाच्या सदरातला जे अभंग संध्याकाळी 9 वाजता गायले जातात, बरोबर का? अहो बोला ना, कधी गायला जातो हा भूप नावाचा राग? कारण रागाला प्रहर असतात. रागाला काय असतात? प्रहर. जो पहाटेच्या किंवा सकाळच्या प्रहरी गायला जातो त्या रागाचं नाव आहे भूप. आणि देवाला जाग करण्याकरता आळवलं जातं त्याला म्हणतात भूपाळी. पण फक्त एकट्या देवाला जाग करून चालत नाही. वारकरी संतांनी 4 लोकांना जाग केलं. किती लोकांना जाग केलं? बोला बोला, चला कीर्तना संवाद आहे. किती जणांना जाग केलं? 4. मोजा बरं का. क्रमांक 1
मनाला जाग केलं. जरा उलट्या क्रमानं सांगतो. ऐसे जागवितो मना. कुणाला जाग केलं? मनाला. आचार्य म्हणतात उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वराड निबोधत. आपल्या मनाला जाग केलं पाहिजे. आपल्या मनाला जाग केलं. एक. क्रमांक 2, या जगाला जाग केलं. उठा जागी हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा. तनदारा बंधू सोय रे. जगाला जाग केलं का? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी 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 जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जागता जगदेव राखा काही भाव. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जगाला जाग केलं तो. पण एवढ्यावर नाही राहील. वारकरी संतांनी साधू संतांना जाग केलं. उठा साधू संत साधा आपुले हित, आपुले हित. जाग केलं. मनाला जाग केलं. एक. जगाला जाग केलं. 2. साधू संतांना जाग केलं. 3. आणि आता देवाला जाग केलं. काकडा म्हणणं, आपण जेव्हा सकाळी पहाटे काकडा म्हणतो ना, तो काकडा आणि काकड्याचे अभंग म्हणताना आपल्या अंतःकरणात असा भाव पाहिजे, अशी भावना पाहिजे, असा भाव पाहिजे की आपण हा काकडा हे अभंग गातोय. हे फक्त अभंग नाही, हे गायन करतानी, हे अभंग गातानी भगवान श्री पांडुरंग या जगाचा मालकाला आपण जागा करतोय. हा भाव ज्यावेळी जागा झाला, त्या देवाच्या हृदयाची ठाव आपण घेतला. असा त्याचा उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दातला. देवाला जाग करणं, देवाला. जरा छोटीशी समीक्षा सांगतो. भू एकूणतातलं पंढरीचं कीर्तन जबाबदारीचं कीर्तन असलं पाहिजे. खेड्यापाड्यावर इतर ठिकाणी वेगळे अंग मांडतात. गडी बाबा, आपण देवाच्या भेटीला आलो. 15-20 दिवस पायी वाटचाल केली. आज दशमी, उद्या एकादशी. देवाला पाहण्याकरता आपण आलो, देवाच्या दर्शनाकरता आपण आलो. देव आपण पाहिला. सांगू
आपण देवाच्या भेटी करता तळमळतो, आपण देवाच्या दर्शनाकरता तळमळतो. कुणी 18 तास 25 तास रांगेला बारीला उभा राहतो. फक्त एक बाजू नाही, दुसरी बाजू सांगतोय, जरा थंड डोक्यानं ऐका. आपण देवाच्या दर्शनाकरता पांडुरंगाच्या भेटी करता तळमळतो, त्याहून आधी देव आपल्या भक्ताच्या वारकऱ्याच्या भेटी करता तळमळत असतो. हे तत्वज्ञान ज्याच्या देतो वारकरी. 15 दिवसाच्या वाटचालीमध्ये मिळेल ते खायचे, मिळेल तिथे अंग टाकायचं. वारीमध्ये 20, 22, 25 किलोमीटर रोज वाटचाल करायची. हातानं टाळी वाजवायची, मुखानं नामस्मरण करायचं. वारीच्या सगळ्या सोहळ्यामध्ये एक अभंग कीर्तनात म्हटला नाही ना, ते कीर्तन मला अपूर्ण राहिल्यासारखं वाटेल. तो अभंग आपण सगळ्यांनी म्हणा. मग ते भजन करत आपण चालतो. प्रेम मागा काय करायचं? मुखानं गात जा आणि दुसरं म्हणा की खातही जा. गात जा, गात जागा, गात जागा. मिळेल ते खायचं. अगदी 300 नाही 350 शुगर होऊ द्या, पण 20 किलोमीटर चालल्यावर त्याची साखर 150 वर आल्याशिवाय राहत नाही. हे वारीमध्येच घडू शकतं. लक्षात ठेवा. 3 प्रकारची वारी मी रात्री सुदाम महाराजांची रामेश्वर देवस्थानला बोललो. पहिली वारी आहे कायेची, शरीराची. दुसरी वारी आहे वाचेची, कायिक वारी, वाचिक वारी आणि मानसिक वारी. बघा, आपण पंढरपुरात आहे, आपल्याला आनंद आहे, पण आपल्याच घरातली, आपल्याच नात्यातली, आपल्याच गावातली कित्येकांची प्रचंड इच्छा असते कुठे येण्याची, वारीला, पंढरीला. पण व्यापार असतो, व्याप असतात, जबाबदाऱ्या असतात, नोकरी असते, उद्योग असते, आणि अशा अनेकांना पंढरपुरात पोहोचता येत नाही. पण ऐका ना, जे आज पंढरपुरात नाही, त्यांच्या संसारातही, त्यांच्या व्यापारातही, त्यांच्या उद्योगातही, पण त्यांच्या व्यापार उद्योगाचं, संसारातलं कर्म करताना जर त्यांनी दिंडीचं, पालखीचं, संगमेश्वराचं, माऊलीचं, तुकोबारायांचं, अकोल्याला, संगमनेरला, लहितला राहून तिथं घराचं, शेतामध्ये पांडुरंगाचं, पंढरपुराचं चिंतन केलं, तरी माझा पांडुरंग परमात्मा त्यांच्या शेतात, घरात त्यांची वारी पूर्ण करतो. याला मानसिक वारी म्हणतात. याला मानसिक वारी म्हणतात. मानसिक वारी. जगाच्या खूप मोठे सगळे क्षेत्र आहे. काल महाराजांनी सांगितलं, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, काशी पाहिली, वाराणसी, अयोध्या पाहिली, जगन्नाथपुरी पाहिली, द्वारका पाहिली, रामेश्वर पाहिलं, सगळं पाहिलं. पण याच्यापेक्षा पंढरपुरात आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीमध्ये वेगळेपण काय? आपण वारकरी मंडळी सगळ्या भारतात फिरा, जगातलं नाही सांगत, भारतात सगळे देवस्थान फिरा. उत्तर भारतात जा, दक्षिण भारतात जा. मुरे पाटीला नेहमी जात असतो. बांगडे बाबा भक्ताला कितीही जरी पावित्र्य, सुचिरभूतता आणि किती काही असलं तरी पण
10-5 फुटाच्या अंतरावरूनच देवाचं दर्शन घ्यावं लागतं. जगाच्या पाठीवर कुठल्याही मोठ्या तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर त्या भक्ताला देवाचा थेट स्पर्श दर्शन मिळत नाही. पण जगाच्या पाठीवर एकमेव दैवत आहे माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा, हा आपल्या भक्ताला थेट आपल्या पायापर्यंत बोलावतो. हे विठ्ठलाचं आणि वारकऱ्याचं जरा सांगा. भारत देशाचा नकाशा आहे समजा, सगळ्या जगाचा नका विचारा, फक्त भारताचा. भारताच्या नकाशावरती आपल्या भारत देशाची राजधानी कागदावर लिहिली नकाशावर दिल्ली. त्या दिल्लीचा नकाशा दाखवताना भारताच्या नकाशावर दिल्ली किती आहे? टिंब. काय एक टिंब, एक टिंब दिला जातो आणि तिथे लिहिलं जातं दिल्ली. भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई. पण त्या सगळ्या मुंबई सारखं एवढं मोठं मायानगर दाखवताना सुद्धा त्या नकाशावर काय दाखवला जातो? एक टिंब. तसं पंढरपुराचंही अस्तित्व दाखवताना, पंढरपुराचं अस्तित्व दाखवताना नकाशावर काय दाखवला जाईल? फार तर एक काय दाखवला जाईल? एक टिंब. मुंबई एक टिंबापुरती दाखवा चालेल, दिल्ली एका टिंबापुरती दाखवा चालेल, पण हे जग आणि या सगळ्या जगाचं चलन वलन ही मानवजात जिवंत राहण्याकरता जगाच्या भारताच्या नकाशावरून पंढरपूर नावाचा एक टिंब जर वजा झाला तर जग अस्तित्वात राहणार नाही. हे पंढरीचं महात्मा, हे पांडुरंगाचं महात्मा. का? जगाच्या पाठीवर काहीच नव्हतं. चंद्र नव्हता. काय नव्हता? चंद्र नव्हता. बर, सूर्य नव्हता. चर आचर नव्हतं. नाशिक मधून वाहते त्र्यंबकेश्वरहून ते बंगालच्या उपसागरापर्यंत, त्रिवेंद्रम पर्यंत ती गोदावरी सुद्धा, बोला, गोदावरी माता नव्हती. हिमालयामध्ये उत्तराखंड आहे, ते गंगोत्री, हे पुढे गंगाद्वारे मागे, त्या गंगोत्री पासून रुद्र प्रयाग, पुढे ऋषिकेश, पुढे हरिद्वार, पुढे काशी, इलाहाबाद, काशी, ते गंगासागर कलकत्त्यापर्यंत वाहणारी कोणती? गंगा. जगाच्या पाठीवर एवढी मोठं अस्तित्व असणारी गंगा, पण ती गोदावरी नव्हती. त्यात काय नवल? गंगा सुद्धा नव्हती. ठीक आहे महाराज, गोदावरी नव्हती, गंगा नव्हती, मग काय होत? जेव्हा नव्हती गोदावरी तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा नव्हती चंद्रभागा, तेव्हा नव्हती चंद्रभागा. तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नवते चराचर, गाढव कोल्हे कुत्रे माणसं काहीच नव्हते, पण तेव्हा होते पंढरपूर. वैकुंठ सुद्धा नव्हतं. असे सुदर्शनावरी रचिली पंढरी गोमटी.
पहिलं काय निर्माण झालं? आधी पंढरपूर आणि मग वैकुंठ नगर. पंढरपुराचं महात्म्य काय? आधी पंढरपूर आणि पंढरपुरानंतर वैकुंठ नगर. काय पंढरीचं महात्म्य? बरं कुठं आहे हे पंढरपूर? वसविले नगर वसविले नगर राजनाव पंढरपूर राजनाव पंढरपूर वसविले नगर निर्माण केलं, वसवलं. त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासी चार भुजा त्यासी बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया सुख देईल सावारी. महाराजांनी काय फार सुंदर गोष्ट मांडलाय. पंढरपूरला आल्यानंतर काय करायचं? काय करायचं? पंढरपूरला येऊन सर्कस पाहायला जायचं, बरोबर का? कुठं जायचं? मार्केट यार्डात सर्कसला. आता बैलाचा बाजार आहे का बंद झाला? बैलाच्या बाजारला जायचं. अजून काय? आजोबाला घोंगड्या आणि ठकीला बांगड्या. आमचे बाबा म्हणायचे विनोदानं, ए दादा, बांगड्या आणि घोंगड्यांसाठी वारी नाही. वारीचा अर्थ काय आहे का? संगू रंगूला बांगड्या घेतल्या, घरी जाताना घोंगड्या घेतल्या, याचं नाव वारी नाही. वारी म्हणजे एक विकार टाकून द्यायचा. एक विकार, एक विकृती रूपी विकार टाकून द्यायचा आणि एक संत विचार घेऊन जायचा, याचं नाव आहे वारी. वाक्य तुला मुलाचं सांगतो, तुला मुलाचं. ज्याला संसारात प्रपंचात प्रगती करायची, संसारात प्रपंचात ज्याला सुख हवे, ज्याला प्रगती करायची, संसाराच्या प्रपंचाच्या प्रगती करता त्याची परिस्थिती चांगली पाहिजे. संसार प्रपंचाच्या प्रगती करता तुझी परिस्थिती चांगली पाहिजे आणि ज्याला परमार्थामध्ये प्रगती करायची त्याची मनस्थिती चांगली पाहिजे. परिस्थिती चांगली, तुझा संसार चांगला होईल, तुझा प्रपंच चांगला होईल, आणि मनस्थिती चांगली तरच तुझा परमार्थ चांगला होईल. संसारामध्ये विसंगती नसावी, संसारात विसंगती नसावी. आणि ऐका, परमार्थामध्ये कुसंगती नसावी. खूप चांगला गातो हो, खूप चांगला वाजवतो, तुम्ही नाही बरं का? उदाहरण म्हणून ऐका, खूप चांगलं कीर्तन करतो, खूप चांगलं प्रवचन करतो, पण कीर्तन संपल्यावर त्या गादीवरच तंबाखूला चुना लावतो. चालेल का? चालेल? चालणार नाही. हे विकार आहे, त्या विकृती. मला वाटतं मी बऱ्याचदा हे वाक्य बोललोय. आम्ही लोकांना 2 डोळ्यानं पाहतो, पण लोकांचे 1000 डोळे आम्हाला पाहत असतात. आज वारकरी संप्रदाय वाढण्याची गरज नाहीये. आज वारकरी संप्रदाय प्रदूषण विरहित होण्याची गरज आहे. लक्षात बोलतोय जरा स्वच्छ कानामनानं ऐकलं तर कळेल. मला क्षेत्रातलं कीर्तन सांगायचं, मला योग्यापर्यंत जायचं. संसार जो आहे फक्त आणि फक्त संसार भोग ज्याच्या डोक्यात आहे तो संसारातला भोगी आहे.
आणि संसारात राहून सुद्धा माऊली तुकोबारांच्या विचारानं पांडुरंगाच्या दर्शनाला आला तो प्रपंचाचा खरा योगी आहे, लक्षात ठेवा. काय योगाबद्दल माऊलींनी लिहावं? तहानी तहानी तहानची प्यावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा बारा. योगानं परमप्राप्ती, ईश प्राप्ती, पांडुरंगाची प्राप्ती करणं किती कठीण आहे. योगानं पाहे पालोहाची याचनी. एखादा बोचरा माणूस आहे त्याच्या तोंडातले सगळे दात पडले, त्याला काय म्हणतात? नेमका अशाच वेळेस तो गप्प नाही राहते. ज्याच्या तोंडातले सगळे दात पडले त्याला काय म्हणतात माऊली? केदार महाराज नाही म्हणत डॉक्टर, माऊली म्हणताय त्याला म्हणतात बोचरा. काय म्हणतात? बोचरा. आणि त्या बोचऱ्या माणसाला प्रचंड भूक लागली आणि त्या भूक लागलेल्या बोचऱ्या माणसाला गरम गरम चपात्यांचा काला नाही, लोखंडाची फुटाणे खायला ते बघता काय माझ्याकडं मरलला म्हातारं. असंच योगाबद्दल माऊलींची वचन ऐका. पाहे पालोहाची याचने, जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. बरं, योग्यांना कमी लेखण्याचं कारण नाही. कबीरांचा एक अभंग आहे, माऊलींची त्याला जोड देतो आणि योग्याचे महत्व सांगतो. ज्ञानेश्वर माऊलांना योग्यांची काय म्हणतात? माऊली. ज्ञान राज माझी योग्यांची माऊली. याचा अर्थ योग्यांना गौणत्व देऊ नका. ज्या योगाच्या बळावरती चांगदेव महाराज किती वर्ष जगले? 1400 वर्ष जगले. आम्ही जर योग्यांना कमी लेखायला निघालो तर वयाच्या 35 वर्षाच्या व्यक्तीला बीपी शुगर आहे. चांगदेव महाराज योगाच्या बळावर 1400 वर्ष जगले ना, की आम्हाला कळण्या इतकी सुद्धा योग्यता आमची नाहीये, लक्षात ठेवा. पण ऐका, मला जे मांडायचे एका वेगळ्या अंगाचं मानतो. एक योगी आणि त्या योग्याचं शेवटचं ध्येय परमात्म्याचं दर्शन व्हावं, पांडुरंगाला डोळे भरून पाहावं, त्या विठुरायाला, त्या जगत चालकाला, या जगाच्या मालकाला डोळे भरून पाहायचे. फक्त देवाला पाहण्याकरता. देव बोलतो कसा, देव चालतो कसा आणि देव मला भेटायला येईल याकरता त्यानं जगातल्या सगळ्या सुख उपभोगाचा त्याग केलाय. अन्नाचा त्याग केलेला योगी, पाण्याचा त्याग केलेला योगी आणि देवाच्या भेटी करता त्यानं झाडाला उलट टांगून घेतलंय. डोळ्यासमोर चित्राला झाडाला उलट टांगून घेतलंय. झाडावरचं एखादं लाकूड वाळावं आणि त्या वाळलेल्या काष्टाप्रमाणे त्या योग्याच्या शरीराची क्रोश अवस्था झाली. त्या जंगलामध्ये श्वापद आहे, कोल्हे आहे, कुत्रे आहे, गाढवं आहे, कावळे आहे, गिधड आहे. पण त्या जंगलातली गिधड, त्या जंगलात ते कावळे येत आहे. त्या योग्याच्या अंगावरच्या मांसाचे तुकडे आपल्या चोचीनं तोडून खातात. काय चित्र भयंकर असं. ते गिधड येतात, ते भुक्यावलेली गिधड, ते भूक लागलेले कावळे येत आहे आणि त्या योग्याच्या अंगावरच्या मांसाचे लत्ते तुकडे तोडून खातात. त्या शरीराला वेदना होता योगाची. तेव्हा त्या गिधडांना आणि त्या कावळ्यांना तो योगी बोलतोय, माझ्या अंगावरचे मांस खा, माझ्या अंगावरची कातडी तोडून खा. पण हे मांस कातडी तोडून खाताना फक्त एक उपकार करा,
ज्या भगवंताच्या दर्शनाकरता मी स्वतःला इतका त्रास दिलाय ना, फक्त माझे 2 डोळे मात्र फोडू नका. तुमच्या तीक्ष्ण, तुमच्या कठोर चोचीनं माझ्या डोळ्याची बुबुळ मात्र फोडू नका. का? या जगाचा चालक मालक श्री हरी पांडुरंग परमात्मा मला दर्शन द्यायला आला. मला त्याला डोळे भरून पाहायचंय. किमान माझे 2 डोळे सलामत राहिले तर त्या देवाला पांडुरंगाला मी डोळे भरून पाहीन. याकरता माझ्या डोळ्याची बुबुळ फोडू नका. कौवा कौवा सब तन खायो, कौवा कौवा सब तन खायो, चुन चुन खायो मांस, 2 आखेर खाइयो, प्रभु मिलन की आस. एवढं कठोर योग केलेले योगी, पण त्या योग्यांच्या स्वप्नात सुद्धा न आलेला पांडुरंग परमात्मा. योगियाचे ध्यानी द्याताना तुळसी, योगियाच्या ध्यानी द्याताना, योगियाच्या ध्यानी द्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी द्याताना तुळसी. हे रामापाशी मागे पुढे, रामापाशी मागे पुढे, रामापाशी मागे पुढे. योग्यांच्या स्वप्नात सुद्धा न येणारा परब्रह्म परमात्मा पांडुरंग पण वारकऱ्याच्या मागे आहे, वारकऱ्याच्या पुढे आहे. प्रमाणे पुढे ज्या योग्यांच्या स्वप्नातही आला नाही तो मागे आहे आणि तो पुढे आहे. एक सूत्र सांगून जातो. प्रत्येक ठिकाणी माणसाने समर्पित असलं पाहिजे. तुम्ही रोज गोडशे साहिब 15, 20, 22, 25 किलोमीटरचा सगळी भक्त मंडळी, वारकरी मंडळी पायी वाटचाल करताना बहुतेक सगळ्यांच्या पायाला काय येतात? आले ना? काय आले डॉक्टर? माऊल्यांना, राज्यात्या काय आली पायाला? फोड आली? नाही आली? बरोबर नाही. पण बहुतेक सगळ्यांच्या पायाला काय येतात? फोड येतात. मुरारी बापूंचं वाक्य मला आठवलं, थोडं सांगतो. मोठ्यांचं ऐकून ठेवा. बाळा महाराज बापूजी असं म्हणतात की पायी चालण्याची वारीची परंपरा उत्तर भारतात जगन्नाथपुरीला, केदारनाथला, बद्रीनाथला किंवा द्वारकेला किंवा रामेश्वरला अशी दिंडीची पद्धत नाही कुठं. सोपेवरे माम्हा सांगितले संती, काळदिंडी हाती जोगतोस, काळदिंडी हाती घेऊन नाचा. वाजवायचं का? म्हणायचं ना? समाधीचे सुख ब्रह्मरस समाधीचे सुख
कांदा वाळूनी. मुरारी बापूंचं मला एक वाक्य सांगायचं आणि पुढे जायचं. एक 5 मिनिटं बोलतो डॉक्टर. पायाला फोड येऊ द्या, पोटरीची गोळे उठू द्या, अगदी थंडी ताप येऊ द्या, पण आपण गात असतो, भजन करत असतो, वाचन करत असतो. बापूंनी कधी करून झाली मला वाटतं इथे एकदा रामकथा केली होती चंद्रभागेच्या बापूंनी, मुरारी बापूंनी, राष्ट्रसंत मुरारी बापू. तुम्ही फार तर टीव्हीला चॅनलला त्यांना ऐकलं असेल. त्यांचं वाक्य त्यांच्याच नावाने सांगतो, ते माझं नाहीये. जिनकी ओठों पे हंसी, जिनकी ओठों पे हंसी और पाँव में छाले होते, ये पायाला फोड येतात, छाले म्हणजे फोड. जिनकी ओठों पे हंसी और पाँव में छाले होते हैं, वही तो मेरे पंढरीनाथ पांडुरंग को मिलने वाले होते हैं. आपण देवाला पाहतो, हा एक परमार्थाचा आरंभ आहे. आपण देवाचं दर्शन घेतलं, ही परमार्थाची सुरुवात आहे. आणि आपल्या संसारात, आपल्या घरात देवपूजा करता करता तो आपल्याला आपल्या देवाऱ्यात दिसला, हा आपल्या परमार्थाचा विजय. तो आपल्याला घरात दिसावा, आपल्या शेतात दिसावा. इथे सोलापूर जिल्ह्यात आरणभिंडी सोलापूर जिल्ह्यात सावता बाबा, बापाचं नाव परसोबा, आईचं नाव नांगिता, पंढरपूरला आले नव्हते असा उल्लेख आहे. सावता बाबा पंढरपूरला आले नव्हते. मग कसा परमार्थ केला, कसा केला सांगा. त्यांचं गाव जे आरणभिंडी या सोलापूर जिल्ह्यात, त्या सोलापूर जिल्ह्यातल्या आरणभिंडी गावात त्यांची जी काही वाडवडिलांची शेती होती, त्या शेतामध्ये मोठ होती, विहीर होती, नाला होता, बैलाची जोड होती. आणि त्यांच्या शेतातली पिकं होती. कशाची? कांदा, मुळा, भाजी. आपलं जेवढं आलंय तेवढंच बोलू, मनाचं कशाला घुसळायचं आणखी कशाला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, मोठनाडा वीर जोडी, अवघी व्यापिनी पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. पंढरपुरात न आलेली, पांडुरंगाच्या दर्शनाला न पोहोचलेले सावता बाबा, पण भगवान श्री पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्या प्रिय भक्ताच्या भेटी करता पंढरपूर सोडलं आणि आरणभिंडीला जाऊन तिथे आश्रय. हा परमार्थाचा विजय, हा परमार्थाचा शेवट आहे. सावता बाबांनी आपल्या श्रमाला प्रतिष्ठा दिली. श्रमाला काय दिली? प्रतिष्ठा. म्हणजे त्या बाबू महाराजांचं मला आणखी वाक्य फार आवडलं. फार बाळा महाराजांमुळे म्हणे मला भजन कीर्तन परमार्थ कळला. त्यांनी आपण प्रामाणिकपणे सांगितलं. थोडस वास्तववादी बोलायची सवय कीर्तनात अनेकांना ते ज्ञात आहे. पण त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं, कदाचित मी वाटेला आले नसतो तर आणखी काही केलं असं, असंच म्हटले ना. त्यांच्या वडिलांच्या स्मरणप्रित्यर्थ मी गळ्यातला विणा होता माझ्या गळ्यात, आणि त्या विण्यावर सहज नाव पाहिलं. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ विणा अर्पण केला. मला एक वेगळ्या भाव, माझ्या अंतःकरणातला एक वेगळा भाव मला मांडायचा आहे. का कोण जाणे, का कोण जाणे. आपल्या भावना जितक्या आपण समर्पित करू, त्या भावना या प्रभूला अत्यंत प्रिय असतात. देवाला वरपंग कधीच आवडला नाही, कधीच आवडत नाही. योग्यांच्या स्वप्नात
आलेला, योग्यांच्या डोळ्याला न दिसलेला, शेकडो वर्ष हजारो वर्ष तप तपश्चर्या केलेल्या अनेक मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना न भेटलेला, पण माऊली म्हणताय तो दुर्लभ असलेला हरी, श्री हरी, विठ्ठल, पांडुरंग मी पाहिला गे साजनी पहिलं चरण देखिला साजाने, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजानी, योगिया दुर्लभ देखिला साजानी, योगिया दुर्लभ देखिला साजानी, पहता पहता बना, पहता पहता बना ना पुरधानी, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, पहता पहता ना पुरधानी, पहता पहता ना पुरधानी, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. आता या साजनी शब्दापर्यंत मला यायचं आहे. ज्याला व्याकरण कळतं, काय कळतं, कुठं वापरतात व्याकरण, कुठं वापरतात, कुठं वापरतात, पंक्तीला बासुंदी करायला कुठं वापरायचं व्याकरण, सांग ना कुठं वापरायचं. भाषेच्या साहित्य शृंगाराकरता काय वापरलं जातं, व्याकरण. एखाद्या मुलीचं नाव आहे सावित्री समजा, आपण म्हणतो तो सावित्री चालला, चालेल का. ती राम गावाला गेली असं चालेल का. व्याकरण हा भाषेचा सौंदर्याचा आविष्कार आहे. भाषा सौंदर्याच्या आविष्काराला व्याकरणाशिवाय जगाच्या पाठीवर पर्याय नाही. ज्ञानोबारांनी शब्द वापरलाय साजनी. काय शब्द वापरला, साजनी. गे माये बाये साजनी या शब्दामध्ये निर्देश होतो आईचा किंवा बाईचा, म्हणजे स्त्रीलिंगाचा. ऐका, पुल्लिंग असेल तर सर्वनाम वापरतात तो. काय वापरलं जातं, सर्वनाम तो. स्त्रीलिंग असेल तर सर्वनाम वापरलं जातं ती, आणि नपुंसक लिंगाकरता सर्वनाम वापरलं जातं ते. आता मला तिन्ही लिंग सांगू द्या आणि तीनही सर्वनाम सांगू द्या. तो, ती, ते. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. तुकाराम महाराजांचा अभंग आपण पंचपदीला म्हटला, साहेबांनी विना घेतला आणि तो अभंग म्हणताना त्यांनी असं म्हटलं का, सुंदर तो ध्यान उभे विटेवरी. असं आहे का, बोला ना. नाही, अभंग काय आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बस गरजेपुरतं घेऊ, ताकापुरतं. ते परब्रह्म निष्क्रिय होता, पण या जगताच्या उत्पत्ती करता देव आई झाला आणि देव बाप झाला. जरा आणखी तोला मुलाचं वाक्य बोलून जातो. आपण पंढरपूर आहात, माहेरात आहोत, संसार सासर आहे आणि पंढरपूर काय आपलं, माझे माहेर पंढरी आहे भीवरे चाचणी, आहे भीवरे चाचणी.
माहेरामध्ये बाप असतील, या सगळ्या माय माऊल्या ना आपल्याला चांगला स्वयंपाक करून खाऊ घालतात. त्या माऊल्या बरं का, या स्वयंपाक करताना गाणी म्हणतात, लग्नामध्ये गाणी म्हणतात, वाटचालीमध्ये गाणी म्हणतात. पण त्या गाणी म्हणताना सासरचे किती म्हणतात? म्हटले का एखाद्यानं सासरचं गाणं? काय गंमत आहे गोडशे साहेब, खातात सासरचं आणि गातात माहेराचं. खायचं सासरचं आणि गायचं माहेराचं. आपल्या सगळ्या जीवांचं माहेर आहे पंढरपूर. विठ्ठल आणि रुक्मिणी आई आणि बाप माहेरात आहे. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. बहीण इथं कोण? माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. कुंडलिक आहे बंधू. कोणता भाऊ आहे? त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आई बीवरे जाती, आई बीवरे जाती. ज्ञानेश्वर माऊलींनी या भूपाळीमध्ये साजनी शब्द वापरलाय. साजनी. साजनी हा शब्द स्त्रीलिंगाचा निर्देश करतो. म्हणून पांडुरंगाला तोय म्हटलंय. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आणि पांडुरंगाला ती पण म्हटलंय. पांडुरंगाला काय म्हटलंय? तू विटेवर सखये बाई मोकरी कृपा, तू विटेवर सखये बाई मोकरी कृपा. स्वयंपाक आटोपला का? केदार महाराज घरचे उगाच थोपू नका मला. आटोपलाय ना? बस थांबून घेऊ. तो ती ते बोलू.